हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील आहे. मी सुद्धा एकदम मस्त मजेत आहे. आज आम्ही निघालो आहे एका प्रोग्रामला. म्हणजे यांची कलिग आहे, म्हणजे नविशा बाबांची कलिग आहे. तिचा आज 7 महिन्याचा प्रोग्राम आहे, म्हणजे बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे. आम्ही तिथे जातो आहे. हे ऑफिसलाच आहेत, आम्ही घरी आहे. आज यांना सुट्टी नसल्यामुळे आम्हाला आबिद भैया ड्रॉप करून देत आहेत. त्यानंतर मग तिथनं ऑफिसमधनं ते येतील आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत घरी येऊ. आबिद भैया त्यांची गाडी घेऊन येतील आहे, म्हणजे लहान गाडी घेऊन येतील आहे. मग आम्ही सगळे सायंकाळी इथनं सोबत येणार आहोत. इकडे मोठमोठाले ब्रिज बनले आहेत. रोड खूप छान, फार मस्त आहेत, लय भारी आहेत. त्यामुळे जायला खूप छान वाटतं. फायनली आम्ही पोचलो मनीषा आणि नितेश भैयाच्या प्रोग्रामला. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. बाहेर छान बलूनचं डेकोरेशन आहे, आतमध्ये छान पिकॉकचं आणि फ्लावरचं डेकोरेशन आहे. बघायला खूप सुंदर दिसतं आहे. ही आहे मनीषा आणि नितेश भैया, ज्यांचा प्रोग्राम आहे. ही कपल स्वभावाने आणि मनाने खूप छान आहे. इथे माझा अद्वैत आजीसोबत बसला आहे, त्या तोही मस्त कार्यक्रमाचा मजा घेतो आहे. ही आहे शिखा आणि तिचा मुलगा. हेही यांच्या ऑफिसमधले दादा आहेत, त्यांची वाईफ आहे. मला हे कपल खूप आवडतं, कारण हे लोक मनाने तर खूपच छान आहे, स्वभावाने पण खूप छान आहेत. आणि जसं मनीषाला तरी मी खूप आधीपासून ओळखते, पण भैयांना मी नंतर ओळखते. पण दोघांचे सोबतही कनेक्शन खूप चांगले आहेत. अद्वैत राहत नव्हता म्हणून त्याला घेऊन बाहेर आले. बाहेर बघितलं तर आंब्याचं झाड, त्याला खूप लटं आंबे लागलेले आहेत, म्हणजे अख्खं झाड आंब्यानी भरलेलं आहे. थोडा उशीर झाला बाहेर यायला, अदरवाईज अजून छान दिसलं असतं, पण थोडा अंधार झाला आहे, पण चाललेलं आहे. इकडे चाफ्याचं झाड, तेही खूप पाहायला सुंदर दिसतंय. इथे काही कटआउट्स लागले होते, तेही देखील खूप सुंदर, म्हणजे ही राधा आहे, कृष्णा आहे, असे क्यूट कटआउट्स लागलेले होते. ते पाहायला खूप सुंदर दिसत होते. इथे थोडं वेळ होता कार्यक्रम संपायला, म्हणजे कार्यक्रम सुरू होता म्हणून. मग आम्ही विचार केला चला तिथे मॉल आहे यार, तर तिथे गेलो तर तिथे वॉल्सवरती पेंटिंग केलेली होती, खूप सुंदर पाहायला, सुरेख, खूप सुंदर आणि अप्रतिम, म्हणजे असं बघत राहावं अशा तिथे पेंटिंग्स केलेल्या होत्या. आणि भरपूर मजा आली ती पाहायला, म्हणजे आईला नविशला खूप छान वाटलं. आई खूप दिवसानंतर तिथे गेलेली. आतमध्ये आमचं फिरून झालेलं आहे. बाहेर आलो आहे. थोडं शॉपिंग, म्हणजे खूप फारशी नाही, पण आईने थोडंफार काही ग्रॉसरी आयटम्स घेतलेले आहे. हेही बाहेर आलेत. नविशला इथे पण मजा करायची आहे, म्हणजे त्याला सगळ्याच ठिकाणी मजा करायची असते. तिथे एक पोल आहे, त्याला तिथे हात लावून यायचं होतं. तो मला बोलला आई लावू का? म्हटलं बरं जा लावणे. तर तो त्याने ती मस्ती कंप्लीट केली. आता आम्ही परत निघतो आहे, म्हणजे प्रोग्रामला निघतो आहे. आई काहीतरी रागवते आहे, मला नाही कळलं, ते यांना रागवत होती. आता आम्ही परत तिकडे जाण्याकरता निघालो. कार्यक्रम इथं जवळच आहे, त्यामुळे आम्ही वॉक करूनच जातो आहे. नविश पुढे पळतो आहे. त्याला सांगितल्यानंतर तो ऐकत नाही, म्हणून त्याचे बाबा त्याच्या मागे धावत आहेत. इथनं बाहेर निघताना तिथे खूप मोठं झाड आहे, जे मला पाहायला खूप छान वाटलेलं आहे. म्हणजे दिसायला खूप सुंदर झाड आहे ते. त्यामुळे मग ते कॅप्चर करून घेतलं आणि काही आईचे फोटोज ते क्लिक केले. पुढे हे निघाले होते, समोर गेले होते दोघं, पण त्यांना म्हणजे नविशला असं वाटलं स्पेशली की आई कुठे हरवली, म्हणून तो थांबला. इथे त्यांनी चक्क म्हणजे मार खायची कामं केली, म्हणजे आम्हाला नक्की मार पडला असता. जाताना मुलींना हात मारतोय, बरं झालं त्या मुलींनीसुद्धा त्याला टाळी दिली, अदरवाईज नक्की शिव्या खाल्ल्या असत्या. आणि त्याचे बाबा तर बोलले की हा लय छपरी पोरगा निघाला आहे. पण बघू काय करतो. आता आम्ही बाहेर येऊन इकडे प्रोग्रामकडे वळलेलो आहे, म्हणजे त्या रस्त्याकडे वळलेलो आहे. पुढेच प्रोग्राम आहे, नवीचं सुरू आहे. ये पुढे, आजी तू पुढे ये. त्याला नाही करमत तिच्याशिवाय. आम्ही इकडे आतमध्ये आलो तर बाहेर सुंदरकांड सुरू आहे, त्यामुळे आम्ही इकडे आतमध्ये रूममध्ये येऊन बसलो, जिथे आता अयांश आणि नविशची मस्ती सुरू आहे. अयांश त्याच्या सॉक्सवरचे डॉट्स आहे व्हाईट कलरचे, तो काढतोय. हर हर काल हर कष्ट हर दुख हर दार हर रोगर हर हर एक नंबर गिरिजा पार्वती हर वेला. सुंदरकांड संपलेला आहे, म्हणजे त्याची आरती पण झाली, प्रसाद पण घेऊन झालेला आहे. आणि आता मी निघायची तयारी करतो आहे. शेवटचा मनीषाला भेटते आहे. मनीषा या अटायरमध्ये खूप सुंदर दिसती आहे. फायनली आता आम्ही घरी निघालो आहे, म्हणजे घराकडे जायला निघालो आहे. आणि रस्त्याने जाताना नविशला भरपूर काही पाहायला आवडतं, म्हणजे स्पेशल लाईटिंग्स पाहायला खूप आवडतं. जसं पुढे तुम्ही बघू शकता, त्या पोस्टरवरती जी बिल्डिंग आहे तिथे जी लाईटिंग दिसते ती त्याला खूप आवडते, ती तो नेहमी मला दाखवतो. इथे तुम्ही बिल्डिंग बघू शकता, ती खूप सुंदर बिल्डिंग आहे. ती इथनं जरा लांब असल्यामुळे ती छोटी दिसते, अदरवाईज ती खूप उंच आहे आणि तिथली लाईटिंग्स खूप सुंदर आहे. घरी जाताना एक आम्हाला राम मंदिर पडतं, खूप सुंदर आहे, छोटंसं आहे.
आता आम्ही फायनली घरी पोचलेलो आहे. घरी पोचल्यानंतर नविशला कारमध्ये नाही जायचं, त्याला खाली उतरून पुढे पळायचं आहे. सो आता त्याचे बाबा म्हणजे त्यांनी हो तर म्हटलं आहे, पण त्याचे बाबा खूप केअरफुली हळूहळू गाडी पुढे नेत आहेत, जेणेकरून नविशला त्रास व्हायला नको किंवा लागायला नको. तसं त्याला आधीच सांगितलं की जरा बाजूनी चल. तो त्या प्रकारे बाजूने चालतो आहे, पण तरी आपण आपली काळजी घेतलेली बरी. आता तो भरपूर पुढे पळालेला आहे, म्हणजे तो आम्हाला दाखवत आहे की कार कुठे पार्क करायची आहे. सो तो पार्किंगकडे पळून गेलेला आहे दाखवायला की बाबा इकडे या आणि कार पार्क करा. तो आता बघू शकता मी तिथे उभा आहे आणि तो आता म्हणतो आहे येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. त्याचं ते सुरू आहे, म्हणजे इथे पार्क करा गाडी असं त्याचं सांगणं आहे. त्यानंतर लिफ्टकडे आलेलो आहे. आता वरती जायचा प्रोग्राम आहे. थोडं नविशनी सुरू केलेलं आहे की इकडे जायचं तिकडे जायचं. सध्या तो सांगतो आहे वरती जायचं आहे. आता बघू वरपर्यंत जाऊस तर तो काय ताल करतो, कारण परत आल्यानंतर त्याचं मन नाही भरलेलं आहे बाहेर जाऊन अजून. बघूयात पुढे काय होतं. नविशनी समर कॅम्प जॉईन केलेला आहे. सो हे बॅग तसं तिथलं आहे, म्हणजे तिथे त्याला पाठवतो हे बॅग घेऊन. आणि आता जेव्हापासून हे बॅग घेतलं आहे त्याला ते बॅग सोडायचंच नाही आहे. अगदी जिथे आम्हाला जायचं आहे त्याला हे बॅगच सोबतीला न्यायचंच न्यायचं आहे. त्यामुळे आज ते बॅग आमच्याजवळ आहे. त्याची वॉटर बॅग, अद्वैतचे डायपर्स वगैरे सगळं त्या बॅगमध्ये आहे. सो त्याला हे खूप आवडतं. अशा प्रकारे आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. अद्वैत झोपलेला आहे, नविश तिकडे आहे, त्याचे वडील आहेत, ही आजी आहे आणि आता आम्ही अशा प्रकारे आम्ही आता घरी जातो आहे. मी बोलले होते आणि त्याचं मन नाही भरलं, त्याला खाली जायचं, त्याला खाली. आता त्यामुळे तो लोटांगणं घालतो आहे लिफ्टच्या बाहेर. आता त्याचे वडील त्याला रागवणार आहे, त्यामुळे माझा व्लॉग मी संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशाच प्रकारे तुम्ही हसत खेळत राहा, मी हसत खेळत राहते. पुन्हा नंतर भेटूया. बाय बाय, गुड नाईट.